शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा मांगी तलावाचं पाणी आमच्या हक्काचं, मांगी तलावाचं पाणी आमच्या हक्काचं. नमस्कार, आपण पाहू शकता आता आपण मांगी तलावावरती आलेलो आहोत. हे लाईव्ह टेलिकास्ट आपण दाखवत आहोत. प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी जमलेले आहेत. आपल्या मांगी तलावातील पाणी हाळगाव येथील कृषी विद्यालयासाठी नेण्यात येणार आहे. त्यासाठी 20% पाणी इकडनं उचलण्याचा त्यांनी ठराव घेतलेला आहे. तर त्यासाठी मांगी पंचक्रोशी आणि मांगी तलावावर अवलंबून असणारी लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि येत्या काळात मोठ्यात मोठं आंदोलन घेण्याच्या ते तयारीत आहेत. त्यासाठी आपण आता मांगी तलावावरती उपस्थित आहोत. त्यासाठी उपस्थित असणारे शेतकरी बांधव यापैकी आपण सामाजिक कार्यकर्ते आणि मांगी गावचे ग्रामपंचायत सदस्य सुजिता बागल यांचं आंदोलनाची पुढची काय दिशा आहे ते आपण जाणून घेऊयात. आज सकाळपासून मांगी तलावावरती उचल पाणी आणि पाटपाण्याच्या प्रत्येक गावामध्ये त्या गावातील शेतकऱ्यांच्या मिटिंग झालेल्या आहेत आणि शुक्रवारी 11 वाजता करमाळ तहसीलवरती निवेदन आपण देणार आहोत आणि सोमवारी मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा एक मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्याचे रास्ता रोको आंदोलन मांगी गावामध्ये सोमवारी करण्याचं ठरलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची 2 दिवसापासून ही तयारी चालू आहे आणि जे आमचं हक्काचं पाणी आहे ते पाणी आम्हाला राहिलं पाहिजे, ते आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही हक्काने हे भांडत आहोत. यासाठी आम्हाला हे राजकारण विरहित सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचं सोमवारी करणार आहोत. बरं, यानंतर आमचे मांगी गावचे प्रगतशील बागायतदार किशोर बागल हे आपलं आंदोलनासाठी 2 शब्द बोलतील. परवा शासनाचा जो GR जाहीर झाला तो जाहीर झालेला GR वाचून प्रचंड संताप व्यक्त करावा असं वाटतोय. कारण ज्या तलावासाठी आमच्या पूर्वजांच्या जमिनी गेल्या त्यातील पाणी उचलण्यासंदर्भात शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला असं वाटलं नाही की या गावाचा आणि शेजारच्या ह्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या 12 गावातल्या शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा त्यांच्याकडून काही त्यांना सांगावं. त्यांची तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता हा जो अन्यायकारक GR काढला आहे तो तात्काळ स्थगित करा. तुम्हाला पाणी न्यायचंय अवश्य न्या, परंतु त्याला जे लागणारं राखीव पाणी आहे ते अगोदर आमच्या तलावात यायची असं तुम्ही धोरणात्मक कार्यवाही करा. ते पाणी आम्हाला कुठून तरी उपलब्ध करा आणि नंतर ते पाणी इथून तुम्ही तिकडं न्या, पण अगोदर पाणी यायचं आम्हाला GR दाखवा. बरं, आपण पाहू शकता मांगी येथील ग्रामस्थ आणि लाभ क्षेत्रातील शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आपले अतिशय परखड मत व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपण आणखीन मांगी गावचे युवा नेते शेतकरी संघटनेचे अजय बागल यांचं याबद्दल मत व्यक्त घेऊयात. या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे सभापती साहेब राम शिंदे साहेबांनी आमच्या मागीवरनं जो पाण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्यांचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो. कारण त्यांनी अगोदर मांगी तलावात पाणी आणण्याची व्यवस्था करावी, नंतर त्यांनी कृषी महाविद्यालयाला पाणी न्यावे. आज आमच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर त्यांनी आमचा मागण्या मान्य नाही केल्या आम्ही रस्त्यावर उतरू, टाईम पडला तर आमचं रक्त सांडू, अन्यथा राम शिंदे साहेबांना आम्ही फिरवून देणार नाही. मी त्यांचा जाहीर निषेध करतो.